अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. सार्वजनिक परीक्षा कायद्यात मोठे बदल. पेपर फुटी, कॉपी आणि गैरप्रकारावर आता कठोर कारवाई. 4 ऑगस्ट 2026 समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर पब्लिक एक्झामिनेशन्स प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲडव्हान्समेंट ॲक्ट 2026 राजपत्रात प्रकाशित. नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026 महत्त्वपूर्ण राजपत्र. देशभरातील सार्वजनिक परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲडव्हान्समेंट ॲक्ट 2026 लागू केला आहे. राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्ती कायदा 31 जुलै 2026 रोजी भारताच्या राजपत्रात द गॅजेट ऑफ इंडियन एक्स्ट्राऑर्डिनरी प्रकाशित करण्यात आला आहे. या दुरुस्तीमुळे प्रश्नपत्रिका फुटणे, पेपर लीक, कॉपी, परीक्षामध्ये तांत्रिक किंवा संघटित प्रकार, बनावट उमेदवार, सायबर फसवणूक आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार यावर कठोर नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिक्षा अधिक कठोर. दुरुस्ती कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना पूर्वीपेक्षा अधिक कठोर शिक्षा देण्यात येणार आहे. कमाल कारावासाची शिक्षा 5 वर्षावरून 10 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. आर्थिक दंडाची मर्यादा 10 लाखावरून 50 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. काही गंभीर प्रकरणामध्ये 4 वर्षाऐवजी 8 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. इतर संबंधित कलमांमध्ये शिक्षा आणि दंडाच्या तरतुदी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. विशेष तपास पथकाची स्पेशल टास्क फोर्स तरतूद. केंद्र सरकारला आवश्यकतेनुसार स्पेशल टास्क फोर्स STF स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या विशेष पथकाकडून मोठ्या प्रमाणातील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार किंवा आंतरराज्यीय परीक्षा घोटाळ्याचा तपास केला जाऊ शकतो. तपास 2 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय. परीक्षा गैरप्रकारांच्या खटल्यांचा जलद निकाल लागावा ह्यासाठी प्रत्येक राज्यात स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या न्यायालयामध्ये रोजच्या रोज सुनावणी होईल. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत खटल्याचा निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल. कायदा लागू होण्यापूर्वी प्रलंबित असलेले संबंधित खटले या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात येतील. विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्ती. प्रत्येक विशेष न्यायालयासाठी राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासन विशेष सरकारी अभियोक्ता स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर नियुक्त करेल. त्यामुळे खटल्याची प्रभावी बाजू मांडणे आणि जलद सुनावणी सुनिश्चित होईल. अपील प्रक्रियेतही कालमर्यादा. दुरुस्ती कायद्यानुसार विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात 30 दिवसाच्या आत अपील करता येईल. योग्य कारण असल्यास 90 दिवसापर्यंत विलंब माफ केला जाऊ शकतो. शक्यतो 3 महिन्याच्या आत अपीलचा निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल. जामीन मंजूर किंवा नाकारण्याच्या आदेशाविरुद्धही उच्च न्यायालयात अपील करता येईल. कोणत्या परीक्षावर लागू? हा कायदा केंद्र सरकारच्या विविध सार्वजनिक परीक्षांना लागू आहे. यात केंद्र सरकारची भरती परीक्षा, अधिसूचित सार्वजनिक परीक्षांचा समावेश होतो. परीक्षा प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटणे, बनावट उमेदवार, संगणकीय हॅकिंग, उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड, संघटित कॉपी आणि इतर गैरप्रकार या कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. सरकारचा उद्देश अलीकडच्या काळात देशभरात विविध भरती आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे, दोषींना कठोर शिक्षा देणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा या दुरुस्ती कायद्यामागील मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थी आणि उमेदवारासाठी महत्त्व. या कायद्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित अधिक सुरक्षित होणार असून पेपरफुटी आणि परीक्षा माफी यांना कठोर कायदेशीर आळा बसण्याची अपेक्षा आहे. विशेष तपास पथके, फास्ट ट्रॅक न्यायालय, वाढीव शिक्षा यामुळे परीक्षा गैरप्रकारावरील कारवाई अधिक वेगवान आणि प्रभावी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि ऐकले त्यानुसार क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. हे महत्त्वपूर्ण गॅजेट आपण या गॅजेटचं थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हा पूर्ण गॅजेट अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.